कारण मागच्या वर्षी व्हायरस म्हणजे विषयच नव्हता काही. जे आजूबाजूला प्लॉट लागले तिथं 50% पर्यंत व्हायरस गेलेला आहे. आडव्याद्वारे लावल्या पाहिजे जागजागी, इन्फेक्शन येऊ शकतं याच्याद्वारे थोडंफार. अतिशय जास्त टेम्परेचर वाढत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा कारलेचा जो प्लॉट आहे, आपण थोडी शेतकऱ्यांची माहिती घेऊ, व्हरायटीची थोडी माहिती घेऊ आणि महत्त्वाचं म्हणजे प्लॉट बघा व्हायरस फ्री सगळ्यात महत्त्वाचं. आणि एप्रिल महिना चालू आहे, अतिशय जास्त टेम्परेचर वाढत आहे आणि थोडं शेतकऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. सोमनाथ माणिक उपाडे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आपण कारल्यामध्ये आमच्याशी कधीपासून जुडलेले? जवळ मागच्या वर्षीपासून जोडलेलो आहे. मागल्या वर्षीपासून जुडले. हा. तुम्हाला मागल्या वर्षी तुम्ही जो कारल्याचा प्लॉट लावला हा. त्याच्यात तुम्ही समाधानी आणि तुमचा प्लॉट व्हायरस फ्री आणि माल कसा निघाला? मागच्या वर्षी चांगला माल निघाला म्हणून यावेळेस म्हटलं यांचंच मार्गदर्शन घेऊ असं. कारण मागच्या वर्षी व्हायरस म्हणजे विषयच नव्हता काही प्लॉटमध्ये. माल एवढा निघाला का म्हणजे वातावरणाच्या याच्यानुसार माल भरपूर निघाला होता. आजूबाजूला जे तुमच्या कारल्याचे प्लॉट आहे, तुम्ही जेव्हा फिरता या टेम्परेचर मध्ये, तर तिथं काय परिस्थिती आजच्या स्थितीला? आजच्या म्हणजे आता 50% व्हायरस म्हणजे प्लॉट आहेच बऱ्यापैकी दिसून येते या स्टेजला. म्हणजे शेतकरी मित्रांनो, इथं जे आजूबाजूला प्लॉट लागले तिथं 50% पर्यंत व्हायरस गेलेला आहे. आणि लक्षात घ्या, कारल्यामध्ये जेव्हा व्हायरस शिरतो, कारले उत्पादकांना सांगण्याची गरज नाही, प्रचंड मोठ्या प्रमाणात तो स्पीडनं वाढतो आणि कारल्याचे प्लॉट भरपूर प्रमाणात संपून जातात. तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या माहितीप्रमाणे मागल्या वर्षी त्यांनी लावलेला प्लॉट आहे त्यानुसार व्हायरस फ्री जवळजवळ प्लॉट आहे सगळे. आणि इथं आता 2 प्लॉट आहे, शेजारी पण एक प्लॉट आहे छोटा, आणि हा थोडासा अर्ली 15 दिवस अर्ली. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे का जे त्या एखाद्या एरियात आमचा जर एखादा प्लॉट तयार झाला तर त्यानुसार त्या एरियात भरपूर प्लॉट आमचे कारल्याचे लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे यातून माहिती देण्याचं कारण तुम्हाला सांगतो. आज जरी इथं आमचे जुने शेतकरी बघा, इथं हे हवेनं प्लॉट हलताय मित्रांनो, यांनी जाळी पद्धतीने लावलंय. बघा तुम्ही, हा प्लॉट जो आहे हवेनं हलतोय, तर असा हलू नये याच्यासाठी तुम्ही आडव्याद्वारे लावल्या पाहिजे जागजागी. जरी तुम्ही ही नेट लावलेली आहे क्रॉप सपोर्ट नेट, तरी पण त्या व्यतिरिक्त इथं आडव्याद्वारे लावून झाड हलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे इन्फेक्शन येणार आहे, व्हायरल इन्फेक्शन येऊ शकतं याच्याद्वारे थोडंफार, तर ते कमी प्रमाणात येईल आणि तुमचं उत्पन्न जे आहे, फळं जे आपटतात एकमेकाला झाडाच्या या स्टेमनुसार, तर ते होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात तुमचं उत्पन्न वाढू शकतं. याच्यापेक्षाही तुम्हाला चांगली माहिती लागली तर आत्ताच त्यांच्याबरोबर आमच्या चर्चेनंतर त्यांच्या लक्षात आलं का आपण अजून काय करू शकतो. तर तशी माहिती तुम्हाला जर लागत असेल तर ग्रुप वाईज आम्ही मीटिंग पण घेतो आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होतो. कोणत्याही पिकामध्ये आम्ही मार्गदर्शन करतो, पण विशेष म्हणजे कारल्याचं उन्हाळी पीक, शेतकरी जे व्हायरसला त्रस्त असतात त्यांच्यासाठी विशेष शेड्यूल आणि रेसिड्यू फ्री शेड्यूल देण्याचा प्रयत्न हा माऊली ऑर्गॅनिकचा सदैव असतो. त्यानुसार शेतकरी आमच्याशी जोडू शकता. धन्यवाद. नमस्कार.